हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं खूप सोप्या पद्धतीमध्ये इथं पुढचे जे पार्ट असतात कटोरी ब्लाऊजचे, तर ते कशा पद्धतीने जोडायचे जेणेकरून आपला जो ब्लाऊज आहे तर तो परफेक्ट असा येणार. कारण बघा कटिंग जरी आपण परफेक्ट केलेली राहते तर ब्लाऊज शिवताना खूप साऱ्या अडचणी येत असतात. तर इथं बघा कटोरी जे आहे तर ती साईड पार्टला कशा पद्धतीने जोडायची जेणेकरून पुढचा जो गळा आहे तर तो पसरणार नाही आणि शोल्डर जे आहे तर ते पुढच्या साईडला येणार नाही. त्याचबरोबर कटोरीला टक्स कसा मारायचा म्हणजे कटोरीला जास्त टोक येणार नाही आणि परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये आपली कटोरी जी आहे तर ती साईड पार्टला जोडली जाईल. कटोरीचा जो टक्स आहे तर तो किती इंचावर द्यायचा, त्याचबरोबर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे जेणेकरून आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट असा येईल. त्याचबरोबर बघा हुक आणि लूजपट्टी आहे तर ती खालीवर होत असेल तर ती कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे, कोणत्या साईडला कोणती पट्टी जॉईंट करायची आणि ती किती इंचाची घ्यायची, गळपट्टी कशा पद्धतीने लावायची फिनिशिंगमध्ये, ते संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात पहिले आपण बघा उजव्या हाताकडचा जो पार्ट आहे तर त्याची जी कटोरी आहे ती जॉईंट करणार आहोत. तर सर्वात आधी इथं आपल्याला कटोरीला टक्स द्यायचा आहे. तर इथं बघा मी कटोरीला टक्स देण्यासाठी आडवी जी मार्किंग आहे तर ती 1.25 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला उभा जो टक्स आहे तर तो इथे 2.5 इंच घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं 2.25 इंच सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आता बघा मार्किंग करून घेतल्यावरती आपल्याला टक्स आहे तो शिवायचा आहे. तर पहा इथं खूप सुंदर अशी आपली कटोरी जी आहे तर या टक्स देऊन दिलेला आहे आणि खूप सुंदर असा पफ आलेला आहे. आता साईड पार्टला आपण इथे जोडून घेऊया. तर एका साईडचा पार्ट आपण इथं जॉईंट करतोय. तर इथं बघा साईड पार्टपेक्षा कटोरी जी आहे तर ती मी जास्तीची घेतलेली आहे. तर साईड पार्ट आहे तर तो सरळ बाजूने ठेवलेला आहे खालच्या साईडला आणि कटोरी जी आहे तर ती अशा पद्धतीने उलट्या साईडने ठेवायची आहे आणि अर्धा इंचाची मार्जिन धरून आपल्याला इथं कटोरीला शिवून घ्यायचं आहे साईड पार्ट सोबत. तर पहा इथं व्यवस्थित असं मी शिवून घेतलेलं आहे. इथं आपली कटोरी जी आहे तर परफेक्ट अशी जोडली गेलेली आहे. आता डबल शिलाई लगेच टाकायची आहे. जो पार्ट आपण जॉईंट करत असतो तर त्याला बघा डबल शिलाई लगेच टाकायची आहे. तर इथं बघू शकता कटोरी जिथं आपण गळ्याच्या तिथं जॉईंट केलेली आहे तर तिथं बघा थोडेसे धागे वगैरे निघत होते तर मी इथं कट करून घेतले आणि त्या ठिकाणी आपल्याला कटोरी जी आहे तर ती तिथं डबल शिलान टाकून लॉक करायची आहे. आता क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जोडायची बघा. तर क्रॉसपट्टीला खालच्या साईडला मी सरळ बाजूने ठेवलेला आहे आणि हा जो उजव्या साईडचा पार्ट आहे आपला तर त्याला आपल्याला इथं बघा क्रॉसपट्टी आहे तर ती व्यवस्थित जॉईंट करायची आहे. कटोरीचा जो टक्स आहे त्याला बघा त्रिकोण सारखा आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. आता कटोरी जॉईंट केलेला जो पार्ट आहे तर तो बघा मी जो आपले कटोरीचा टक्स होता त्याच्या समोर केलेला आहे. म्हणजे कटोरी जी आहे ती परफेक्ट अशी आपली रेडी होते इथं. म्हणजे घातल्यावरती एकदम परफेक्ट येते. आता इथे बघू शकता व्यवस्थित असं आपण क्रॉसपट्टी जॉईंट करून घेतलेली आहे. तर जो पण आपण पार्ट जॉईंट करत असतो त्याला डबल शिलाई टाकायची आहे. हे विसरायचे नाही. व्यवस्थित असं डबल शिलाई टाकून घ्यायचं. आता इथं बघू शकता तुम्ही एक्स्ट्राची आपण इथं क्रॉसपट्टी लावलेली होती तर त्यासाठी मी कट करून घेतलेली आहे. तर उजव्या हाताकडचा पार्ट आपला इथे रेडी झालेला आहे. आता बघा उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे आपला तर तो इथे रेडी करणार आहोत. तर त्याआधी सर्वात पहिले आपण इथं कटोरीला टक्स टाकून घ्यायचा आहे. तर आडवा टक्स आपल्याला इथं 1.25 इंच घ्यायचा आहे. 1 इंच आणि 2 लाईन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उभी मार्किंग इथं बघा मी 2.5 इंच घेतलेली आहे. आता अशा पद्धतीने डबल शिलाई टाकून आपल्याला टक्सची मार्किंग केलेली आहे. त्याच्यावरती व्यवस्थित टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे. आता साईड पार्टला बघा सरळ बाजूने ठेवलेला आहे मी आणि कटोरी जी आहे तर ती उलट्या साईडने ठेवलेली आहे. आता इथून वरून आपण या पद्धतीने शिवायचं आहे बघा. अर्धा इंचची मार्जिन घेऊन तुम्ही मार्जिनमध्ये जेवढं इथं घेतलेलं असेल कटिंग करताना ब्लाऊज तर त्या पद्धतीने असं जोडायचं आहे. आता कटोरीच्या वरच्या साईडला बघा जोडताना तिथं आपण शिलाईन लॉक केलेली आहे आणि खालच्या साईडला सुद्धा व्यवस्थित असं शिलाईन लॉक करून घ्यायची आहे म्हणजे ते निघणार नाही त्यासाठी. तर पहा इथं कटोरी आपली परफेक्ट अशी जॉईंट करून घेतली. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जोडताना बघा उलट्या हाताकडचा जो पार्ट आहे त्याला सरळ ठेवलेला आहे आणि क्रॉसपट्टी आहे तर ती उलट्या साईडने आहे तुम्हाला दिसत असेल. आता अर्धा इंचाची मार्जिन घेऊन आपल्याला शिवायचे आहे क्रॉसपट्टी. तर इथं बघा मी जो कटोरीचा जो टक्स होता तर त्याला बघा आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई टाकून घेते अर्धा इंचवरती. तर पहा इथं या पद्धतीने डबल शिलाई लगेच टाकायची आहे. तर पहा इथं डबल शिलाई टाकून घेतली मी. एक्स्ट्राची जी पट्टी दिसते आपली तर ती कट करायची आहे. धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे म्हणजे परफेक्ट असा आपला ब्लाऊज हा रेडी होतो. तर बघू शकता इथं एक्स्ट्राची क्रॉसपट्टी मी इथं कट करून घेतलेली आहे.
तर पहा आता आपल्याला इथं दोघं पार्ट आपल्या इथे रेडी झालेले आहे. आता हुक आणि लूप्स पट्टी कशा पद्धतीने लावायची, कोणती पट्टी कोणत्या साईडला लावायची ते तुम्हाला दाखवते बघा. तर इथं बघा मी दोघं पार्ट आहे ते इथं रेडी केलेले आहे आणि क्रॉस पट्टी आणि लूप्स पट्टीसुद्धा रेडी करून घेतलेली आहे. तर आपला उलटा हाताकडचा जो पार्ट आहे त्याला लूज पट्टी लावायची आहे आपल्याला. तर त्यासाठी इथं बघा उलट्या हाताकडचा पार्ट आहे त्याला उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि पट्टी जी आहे तर तिलासुद्धा मी ब्लाऊज पीसचा जो कापड होता तर तो जॉईंट करून घेतलेला आहे. आता पट्टीला बघा उलट्या साईडने वरती ठेवलेला आहे आणि आतल्या साईडला तो पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे. आता पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊजला जॉईंट करायचं आहे. धागे वगैरे लगेच कट करायचे. तर पहा इथं व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपली इथं लूजपट्टी शिवून तयार होते. आता व्यवस्थित असं कापड खालचा कापडसुद्धा व्यवस्थित करायचं आहे. आता दाबटीपची एक शिलाईन टाकायची आहे. म्हणजे ही जी आपण पट्टी लावतोय तर ती वरच्या साईडला आपल्याला व्यवस्थित अशी फोल्ड होते. तर पहा इथं या पद्धतीने मी पट्टी जॉईंट करून घेतली. तो पार्ट होता त्याला वरच्या साईडने पलटून घेतला. आता बघा अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही पट्टी आहे ती शिवून घ्यायची आहे. तर पहा इथं या पद्धतीने. तर ही जी पट्टी आपण जॉईंट करतो तर ती बघा आपल्याला इथं 1 इंचची राहायला पाहिजे ती आणि जेव्हा ती पट्टी आपण घेत असतो तेव्हा ती 3 इंचची अशी अखंड पट्टी मी घेतलेली होती. तर लूज पट्टी आपण 3 इंचची घ्यायची आहे आणि डबल फोल्ड करून हुक पट्टी आपल्याला 1.5 इंचची घ्यायची असते. तर पहा आता दोघं साईडने मी पट्टीला व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलं आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. एक्स्ट्रा कापड होता तर तो मी कट करून घेतला. तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली लूज पट्टी इथं लावून घेतलेली आहे. आता बघा जो आपला उजवा हात आहे तर त्या हाताकडे आपल्याला हुकपट्टी लावायची असते. तर हुकपट्टीसाठी इथं बघा मी डबल फोल्ड इथं कापड घेतलेला आहे आणि 1.5 इंचची ती पट्टी आहे डबल फोल्ड करून. आता या हाताकडचा जो पार्ट आहे तर त्याला बघा सरळ ठेवलेला आहे मी. आता पट्टी आहे तिला बघा आतल्या साईडला फोल्ड केलं थोडंसं आणि अशा पद्धतीने मी खालच्या साईडला ठेवून पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. या पद्धतीने जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता वरून एक शिलाई टाकायची आहे. जी शिलाई आपण मारलेली आहे त्याच्यावरती वरती एक शिलाई टाकायची. म्हणजे ती पट्टी आतल्या साईडला परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये फोल्ड होते. तर पहा हे तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता इथे एकदम फिनिशिंगमध्ये ती पट्टी आपली फोल्ड होते हुकपट्टी. आता एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेतली. धागे वगैरे लगेच कट करायचे आहे तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढतं. आता बघा या पद्धतीने मी एक्स्ट्रा पट्टी होती तर ती कट करून घेतली. आता इथे बघा पुढचे पार्ट आपण दोघं हुक आणि लूजपट्ट्या लावून झालेले आहे. तर बघू शकता गळा जो आहे तो एकदम परफेक्ट असा आहे. तरीसुद्धा इथं बघा गळ्याला थोडंसं किंचित पाव इंच एवढं अंतर बघा मी खालच्या साईडला या पद्धतीने मार्किंग करून घेते. असं केल्याने काय होईल की जेव्हा जो ब्लाऊज घालणार कस्टमर तर तेव्हा त्यांना बघा इथे काखेमध्ये ब्लाऊज जो आहे तर तो टाईट होणार नाही. आणि इथं बघा मी फक्त कटोरी जिथं आपण जॉईंट केलेली आहे तर तिथपर्यंतच मी इथं आकार दिलेला आहे त्याच्यावरती साईड पार्टला नाही. कारण साईड पार्टपर्यंत वरती तुम्ही आकार जर दिला तर शोल्डर जे आहे तर ते पुढच्या साईडने उतरतात. म्हणजे आपला गळा जो आहे तो जास्त पसरट होईल. तर त्यामुळे शोल्डर जे आहे तर ते पुढच्या साईडने उतरतील. तर त्यासाठी अशा पद्धतीने बघा मी खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिलाई टाकलेली आहे. कारण बघा अस्तर आणि कापड आपण इथे जॉईंट केलेलं आहे. तर असं डायरेक्ट आपण जर कटिंग केलं तर अस्तर आणि कापड आहे तर ते खालीवर होणार. तर त्यासाठी बघा फिनिशिंग ब्लाऊजची बिघडेल. तर त्यासाठी सर्वात पहिले खडूने मार्किंग करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किंचित थोडंसं पाव इंच एवढं मी कापड इथं कट करून घेतलेलं आहे. म्हणजे ब्लाऊज जो आहे त्यांना कस्टमरला परफेक्ट असा येणार आहे. आता आपल्याला इथं बघा गळ्याला गळपट्टी लावायची आहे. तर गळपट्टीसाठी कशा पद्धतीने कापड कटिंग करायचं आहे. तर इथे बघू शकता मी 1.25 इंचची एवढी पट्टी घेतलेली आहे आणि ती तिरकस धाग्यामध्ये कटिंग केलेली आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा जो आपला उलटा हात आहे त्या हाताकडचा जो पार्ट आहे तर त्याला इथे बघा डबल फोल्ड करून पट्टी जी आहे तर ती शोल्डरपासून मी जॉईंट करत आहे आणि ती बघा पाव इंचपेक्षा कमी अंतर धरून मी इथं शिलाई मारून घेते. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं घाई करायची नाही. परफेक्ट असा ब्लाऊज जर तुम्हाला शिवायचा असेल तर ब्लाऊज शिवताना अजिबात घाई करायची नाही. एक पार्ट व्यवस्थित परफेक्ट असा शिवायचा आहे आणि त्याच्यानंतरच बघा इथं ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये येतो. नवीन शिकत असाल तर ही ट्रिक नक्की यूज करा. ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करा. तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा येणार आहे. आता बघा गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि
गळपट्टीला बघू शकता नखाने व्यवस्थित प्रेस करून घेतलं मी। आता जो पार्ट आहे आपला तर त्याला उलट्या साईडने फिरून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा कापड आपण अर्धा इंच सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे आणि पट्टी आहे तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाईन टाकायची आहे। तर हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे गळपट्टीचं आहे तर ती फिनिशिंगमध्ये बाहेरून पण चांगली दिसते आणि आतल्या साईडहून जरी पाहिली तरीसुद्धा तिला फिनिशिंग येते। तर हे लक्षात ठेवायचं आहे। तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपण इथं गळपट्टी जी आहे तर ती लावून घेतलेली आहे। तर गळपट्टी बाकी जे आहेत तर ते हात शिलाईनसुद्धा करत असतात, तर मी या पद्धतीने ब्लाऊजला लावत असते। आता दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तर त्यालासुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने ही गळपट्टी शिवायची आहे। दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे त्यालासुद्धा बघा मी इथं 1/2 इंच कापड एक्स्ट्रा आपण हुकपट्टीकडे सोडलेला आहे आणि 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून अशा पद्धतीने जी गळपट्टी आहे तर ती शिवून घ्यायची आहे आपल्याला। तर पहा मी इथं सावकाशपणे अशा पद्धतीने व्यवस्थित अशी पट्टी फोल्ड करत मी शिवून घेतलेली आहे। आता एक्स्ट्रा कापड होता तो कट करून घेतला। त्याच्यानंतर पहिले आपण जो पार्ट रेडी केलेला आहे तर त्याला बघा या पद्धतीने ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली हुक आणि लूज पट्टी आहे तर ती खालीवर झालेली नाही, परफेक्ट अशी आलेली आहे असं तर चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतरच आपल्याला इथं व्यवस्थित अशी ती पट्टी जॉईंट करायची आहे। तर पहा इथं थोडंसं शिलाई निघून गेलेली होती त्यासाठी मी शिलाई टाकून घेतली थोडीशी। आता आपल्याला जी गळपट्टी आपण शिवलेली आहे तर ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड व्हावी यासाठी छोटे छोटे कट्स मारायचे आहे आणि पट्टीला नखाने प्रेस करायचं आहे, म्हणजे अशा पद्धतीने ती उलट्या साईडने परफेक्ट अशी फोल्ड होते। आता इथं बघा उलट्या साईडने ही पट्टीला आपण एकदम कोपऱ्यावरती अशी शिलाई टाकून घ्यायची आहे, म्हणजे तेवढेच आपली ब्लाऊजला फिनिशिंग वाढते। तर पहा व्यवस्थित असं हळूवारपणे मी जेवढं पार्ट होतं त्याला व्यवस्थित असं फोल्ड करत शिलाई टाकून घेतली आणि एक्स्ट्रा बघा आपण अर्धा इंच कापड सोडलेला होता त्यालासुद्धा व्यवस्थित फोल्ड करून तिथं शिलाई मारून घेतलेली आहे, म्हणजे शिलाई लॉक केलेली आहे म्हणजे ती निघणार नाही यासाठी। तर बघा पुढचे पार्ट कटोरी ब्लाऊजचे शिवताना काही टिप्स सांगितलेले आहे, तुम्हाला लक्षात आले असतील। या टिप्स फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवून बघा, तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा येणार आहे। तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।